आता बातमी आहे नांदेडमधून। नांदेड शहरालगतच्या गाडेगाव येथे गणपती विसर्जन करताना एक दुर्दैवी घटना घडली आहे। आसना नदीत विसर्जनासाठी उतरलेले 2 तरुण वाहून गेले असून त्याचा अद्याप शोध सुरू आहे। ही घटना शनिवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली। यामुळे गावात शोककळा पसरली आहे। गाडेगाव येथील सार्वजनिक गणपती मंडळाचे विसर्जन करण्यासाठी काही तरुण आसना नदीवर गेले होते। त्यावेळी बालाजी कैलास उबाळे वय 18 वर्ष, योगेश गोविंद उबाळे वय 17 वर्ष आणि शैलेश इरबाजी उबाळे असे तिघे नदीत उतरले। पाय घसरल्याने तिघेही वाहून जाऊ लागले। यावेळी नदीकाठी असलेल्या गावकऱ्यांनी शैलेशला वाचवण्यात यश मिळवले, मात्र बालाजी आणि नागेश दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। घटनेची माहिती मिळताच SDRF पथक, महसूल आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले। रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, पण अंधारामुळे त्यांना शोधण्यास अडचणी आल्या। बालाजी उबाळे हा मोटरसायकल मेकॅनिकल म्हणून काम करत होता, तर योगेश हा कापड दुकानात काम करायचा। या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंद बोंडारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे। या ठिकाणी गणपती काल विसर्जन होतं आणि गणपती विसर्जन करता वेळेस माझ्या गाडेगाव येथील 2 युवक योगेश गोविंद उबाळे व बालाजी कैलास उबाळे या 2 युवकांचा गणपती विसर्जन करता वेळेस या ठिकाणी पाण्यात वाहून गेले। अगमापी 7 वाजल्यापासून कालपासून आतापर्यंत आणखी त्यांचा शोध भेटले नाही आहे आणि या ठिकाणी सगळी टीम NDRF सर्व जीवनरक्षक दलाचे सर्वजण आहेत, परंतु या ठिकाणी आणखी त्यांचा शोध लागला नाही। या ठिकाणी प्रशासनाचं SDM साहेब, तहसीलदार या सर्वांचं आणि जिल्हाधिकारी आणि SP सरांचं विशेष लक्ष आहे। त्यांचं फोनवर माझं बोलणं झालेलं आहे। एका मुलाचं 19 वर्ष आणि दुसऱ्या मुलाचं 20 वर्ष, 2 असे युवक होते आणि अद्याप आणखी भेटले नाहीत। शोध सुरू आहे।